नमस्कार. आज आपण बघूयात की एकाच पी-डी-एफमध्ये वेगवेगळ्या पी-डी-एफ कंबाईन कशा करायच्या, अगदी सोप्या पद्धतीने. बऱ्याच वेळा कसं होतं की आपल्याकडे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी कागदपत्र येत असतात. तर फॉर एक्झाम्पल एखादा आपण आर-पी-ए-डी रजिस्टर पोस्टाने पत्र पाठवतो. तर त्यावेळी आपल्याला त्याची पावती मिळते बुकिंगची. मग ती पावती आज मिळाली तर ते पार्सल 2-3 दिवसांनी डिलिव्हर झाल्यानंतर पाकीट 2-3 दिवसानंतर डिलिव्हर झाल्यानंतर त्याचा अॅक्नॉलेजमेंटचा रिपोर्ट येतो. म्हणजे हे 2 डॉक्युमेंट 2 वेगवेगळ्या वेळी आले. तर त्यांचे पी-डी-एफ कशा करायचे ते आपण बघितलेलं आहे. तर आज आपण बघूयात की अशा वेगवेगळ्या पी-डी-एफ आपण एकत्र कशा करू शकतो. तर त्याकरता मी ही एक फाईल उघडलेली आहे. मगाचीच पी-डी-एफ आहे. मगाच्या व्हिडिओकरता ही तयार केली होती आपण. तर हे कशात करता येईल आपल्याला, तर त्याचं सॉफ्टवेअर आहे आपलं. स्टार्ट मेनूमध्ये मी गेलो आणि इथे एक ॲडोब ॲक्रोबॅट प्रो हे पेड सॉफ्टवेअर आहे ॲक्च्युली. तर यामध्ये हे काम फार सोपं होतं. ॲडोब ॲक्रोबॅट प्रोमध्ये हे बाय डिफॉल्ट माझं ओपनच होतं इथे. या ठिकाणी आपण बघू शकतो. ॲडोब ॲक्रोबॅट प्रोमध्ये ही फाईल ओपन झालेली आहे. तर आता यामध्ये इथे पेजेस पॅनल दिसेल आपल्याला. या पॅनलमध्ये या बटनावर पॉपअप आलेला आहे पेजेस, गो टू स्पेसिफिक पेजेस युजिंग थंबनेल इमेजेस. तर याला क्लिक केल्यानंतर हे थंबनेल येतात पेजेसचे. आता हा पेज नंबर 1 आहे. या फाईलमध्ये एकच पेज आहे. तर आता या फाईलमध्ये आता समजा मला काय काही ॲड करायचे आहेत कागद इतर पत्र. इतर कागदपत्र मला याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. तर आता इथं माझ्याकडे एक वेगळी फाईल आहे काहीतरी. ती बघूयात आपण काय आहे याच्यामध्ये. ही आता याच्याही पेजेस पॅनलमध्ये जाऊ आपण इथे. ही पण एकच पेजची फाईल आहे. आता मला हे पेज हे जे पेज आहे डाव्या साईडचं ते उजव्या साईडच्या पेजच्या नंतर हवं आहे. तर मी सरळ काय करणार, दोन्हीकडे पेजेस पॅनल ओपन केलेले आहेत. दोन्ही एक एक पानाच्याच आहेत. तर या ठिकाणी मी हे पेज मला उजवीकडच्या फाईलमध्ये घ्यायचंय. तर मी हे सरळ ड्रॅग करून या ठिकाणी आणून सोडून देणार. आता ही एक पानाची फाईल होती, आता ही 2 पानाची झालेली आहे पहा. 2 पानं इथं आलेली आहेत आणि ओरिजिनल फाईलमधलं पेज आहे तिथं तसंच राहिलंय, कॉपी पेस्ट झालेलं आहे. मग आता हे दुसरं पान आलं. आता अशा प्रकारे आपण पेजेस पॅनल ओपन करून तर केलंच ते. आता ही फाईल होती. आपल्याला जर माहित असेल याच्यात एकच पेज आहे किंवा 3 पेजेस, कितीही पेजेस असो. तर ही फाईल जशीच्या तशी इथे ड्रॅग ड्रॉप केली, तरी पहा 3 नंबरला पुन्हा तेच पान आलेलं आहे. आणि 1, 2 आणि 3. तर इथं मला हे आता रिपीट झालं तर मी याला डिलीट सुद्धा करू शकतो. याला सिलेक्ट केलं आणि याला इथे डिलीट पेज म्हटलं. त्याने विचारलं, त्याला ओके म्हटलं. हे पेज डिलीट झालं अशा पद्धतीने. आता इथं अजून एक फाईल आहे. हे एक लाईट बिल आहे माझ्याकडे. तर हे लाईट बिल किती पेजेसचं आहे आपण बघूयात. इथं पेजेस पॅनलमध्ये गेलो आपण. पेज नंबर 1, पेज नंबर 2. आता ही 2 पानाची फाईल आपल्याला आता किती का पानाची असे ना, मला काय करायचं, हे लाईट बिल घ्यायचंय आणि या ठिकाणचं लाईट बिल घ्यायचंय आणि या फाईलमध्ये टाकायचंय उजवीकडं. मी सरळ त्याला ड्रॅग करणार, पेजेस पॅनलमध्ये आणणार, इथे ड्रॉप करून टाकणार. अशा पद्धतीने हे लाईट बिल सुद्धा इथं आलेलं आहे. आता मला असं वाटतंय की लाईट बिलानंतर भरण्याची पावती ही नंतर पाहिजे. आधी बिल पाहिजे मग पावती. मग मी ते पेज पकडलं 2 नंबरचं आणि खाली आणलं. मग 1 नंबरला हे पेज आलं, 2 नंबरला लाईट बिल आलं, फ्रंट बॅक आणि 3 नंबरला पावती आली. आता यात फक्त पी-डी-एफच करू शकतो का आपण? नाही. तर आता काही माझ्याकडे 1-2 इमेजेस आहेत. या ठिकाणी बघितलं तर ही जे-पी-जी फाईल आहे पहा. ही जी फाईल आहे ही जे-पी-जी इमेज आहे. याच्यावरची जी आहे ही पण जे-पी-जी, ही पी-एन-जी इमेज आहे. तर आता आपण काय करू, ही इमेज जशीच्या तशी ओढून इथे पेजेस पॅनलमध्ये आणली, तर ही आपोआप पी-डी-एफमध्ये कन्व्हर्ट होऊन आपल्याला हव्या त्या पोझिशनमध्ये येते. हिला मी वरती घेतलं आणि आता इथं ही पी-एन-जी फाईल आहे आपल्याकडे या ठिकाणी डाव्या साईडला. तर ही पी-एन-जी फाईल मी घेतली, ही ड्रॅग ड्रॉप केली. आता मला ही सगळ्यात टॉपमध्ये पाहिजे, टॉपला पाहिजे ही. तर ही वरती दिली सोडून. ही आपोआप पी-डी-एफला कन्व्हर्ट झालेली आहे आणि अशा पद्धतीने आपली एक अखंड फाईल तयार झालेली आहे. वेगवेगळ्या फाईल सांभाळायची, एकाच फोल्डरमध्ये ठेवायच्या, नंतर त्याच्या प्रिंटआउट काढायच्या वगैरे अशी गरज राहत नाही. आता ही फाईल आपण इथे सेव्ह करून घेऊ. कंट्रोल आणि एस केलं मी, सेव्ह झालेली आहे फाईल. आता ही फाईल बंद करून परत ओपन करून बघूया सगळे कंटेंट आपले आलेले आहेत का नाही. ही फाईल मगाशी एकाच पानाची होती, आता हिला ओपन करू आणि हे पेज नंबर 1 घेतलं होतं आपण, हे पेज नंबर 2, हे 3, लाईट बिलची फ्रंट साईड, बॅक साईड, माझा फोटो आणि
एक पावती. अशा पद्धतीने ही 1 पानाची फाईल 6 पानाची झालेली आहे. अशा प्रकारे काम बरंच सोपं होऊ शकतं. पीडीएफचं कंपायलेशन सोपं होऊ शकतं फार. याकरता फक्त आपल्याला हे सॉफ्टवेअर लागणार आहे, Adobe Acrobat Pro. तर 9 ही त्याची माझ्याकडची व्हर्जन आहे. 10, 11 आणि आता रिसेंटली DC Pro सुद्धा आलेला आहे. त्यापैकी कुठलंही मिळालं तरी हे काम होईल. आता आपला साधा जो आपण रेग्युलर Adobe Acrobat रीडर वापरतो त्यापेक्षा हा वेगळा आहे. ॲक्च्युली Acrobat रीडर हा जो आहे तो बेसिक सॉफ्टवेअर आहे, खूप व्ह्यूइंगसाठी आहे. ते मी आतापर्यंत कधी वापरलंच नाही, त्याच्यामुळे त्यात काय ऑप्शन आहेत नाहीत मला माहीत नाही. पण Acrobat 9 Pro मध्ये हे काम बऱ्यापैकी सोपं होऊ शकतं. इथं वेगवेगळे व्ह्यू सुद्धा पाहू शकतो आपण. हा 2 पेजेस व्ह्यू आहे. हे साइड बाय साइड पेजेस येत आहेत सगळे इथे. बरेचसे ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये, एक एक करून आपण हळूहळू पाहूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.